मुन्सिपाल्टीन बीन आमी दिल्ली आसलेली कितली 10-15 तरी आमचे असे केसीसी त्यांची मुन्सिपाल्टीन दवरलेले आसा पण ते फायलीचो आमकां अजुनी पर्यंत कसलोच एक असं कितें हे मेळना नसलें की सॉल्युशन तुमचे जातली की तुमची घरां ही लिगलीच जातली म्हणून घेवन तर आता पळयलें जाल्यार आमच्या भाईन संकल्प आमोणकरान ह्यो विषय व्हरून आमच्या एसेंब्लीन मांडलो आणि त्यांना ह्यो एसेंब्लीन तेजो तो आमच्या सीएमान मागीर तो आयकून घेतलो आणि मुरगांवची जितली ती घरां आसा तुमी काय भिवूंक नाका तुमचेच ते आतां नांवाचेर जातली आणि तुमकां कसलो ते घरां ना आणि आमच्या भाईने कार्य करून दाखयलेले आसा आमची घर भाड्यान ती आमकां पयलीं नळ्याचे आसले ते स्लॅबाचे बांदतना आमकां खूब त्रास जाले विचारताले लोक तुमी आतां हे स्लॅबाचे बी बांदता फाल्यां सगळी मोडली जाल्यार कशें कितें करतली म्हणून आमी बाकी सगळे अशे नेबरांक बी विचारले त्यांना जाता ते जाता सध्या बांद अशें केले पूण आतां हे लिगलायज जाला त्या बद्दल मी आमच्या आमदार शंकर भाई आमोणकर ताका खूब थँक्यू म्हणटा तशेंच प्रमोद सावंत सीएम आमचे तेकाय खूब थैंक यू म्हणटा। हमको डर था कि अभी भी हमारा कभी भी घर निकल सकते हैं या तो गिर सकते हैं कोई उनका हम लोग को हटा सकते हैं बोल के इसीलिए अभी हमको डर नहीं है क्योंकि हमारा साथ संकल्प सर आमोणकर हमारे पीछे खड़े हैं और हमारा मिनिस्टर भी हमारे पीछे है। अभी हम किसी से डरने की भी जरूरत है। हम धन्यवाद मानते हैं कि हमारा घर हमारा नाम से हो जाए। आमकां चड त्रास जातले आमकां विराम जाता पयस जाली हांव देवा कडेन मागता हें सगळें सारकें जायात हांव म्हज्या काळजाच्या खोलायसून संकल्प घालून काडत आमच्या आमदाराक थँक्यू म्हणटा तोच प्रमोदाकूय हांव थँक्यू म्हणटा। आमचे घर हे स्किमीक लागून बाईक आमकां लागून केलेलें आसा। हांव बीजेपी सरकारान प्रमोद सावंताक आनी आमच्या बाईक खूब देव बरें करूं म्हणटा। आमकां घरान रजिस्टर आमच्या घर नांवाचेर टॅक्स जातलो पण थंय एक कॉलम आसलो की केन्ना जर गव्हर्मेंटाक गरज पडली जाल्यार ते टेक ओवर करपाचें म्हणून पण आयज आमच्या आमदारान जे विधानसभेन जे विधेयक मांडले हे मांडले आनी त्या अंतर्गत तेचे ते अफॉइड केले प्रमोद सावंतान आनी ती घरां जी आसा ती आमच्या नांवार करपाचें जे विधेयक मांडलां त्या बद्दल हांव सर्वप्रथम आमच्या आमदाराचे थँक्यू म्हणटा आणि त्याच्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंताक भी थैंक यू म्हणता। बीजेपी सरकार ने हमारा मोरंगांव का इलीगल घर इलीगल लैंड ये जो बात था वो निकाल के बढ़ाया क्योंकि हमारा आमोणकर साहब ने असेंबली में बात करके इस मुद्दे को जीत के लाया मतलब इस बात को हटा इतना साल में कोई किया नहीं था ये काम हमारा आमोणकर साहब ने किया है। इस बात के लिए हमारा कोई भी मंदिर हो या घर हो सब काम लीगलाइज हो गया इलीगल था तो इस बात के लिए हम आमोणकर साहब को और हमारे प्रमोद साहब सबको थैंक यू बोलना चाहते हैं। आमचे हर बार आमचे पुर्तिका टायमार घरां हांगासर ही घरां आमची गव्हर्मेंट लँडाच्योच आहा पूण आयज ही पोर्ट्रोस कितें म्हणटा की आपली जागा म्हणून पूण हेज्या खातीर आमी एक केस कोर्टान आमची घातलेली केस आमी चुकोवन गेलेले बाब शंकर बाबान आमची एसेंब्लीन एक हो इश्यू काडलेलो आहा आनी ती विशय आमचो एक बारांच्या बारा आमची केस ती हे जाल्लेली आहा आतां लँड सर्वेन ती केस आहा ती शंकर बाबान सांगला आमकां ती सगळी रेग्युलायज करून दिता म्हणून आमकां बरें दिसता की ती आमची घरां आतां लिगल जाली कित्याक आमकां खूब प्रॉब्लम जाताले ते डॉक्युमेंट्स आमी कितें म्युनिसिपालिटीन वयताले आमकां डॉक्युमेंट मागताले आमचे कडेन लिगल डॉक्युमेंट कांयच आसनासले सो हांव आमच्या चीफ मिनिस्टराक थँक्यू म्हणटा की आमची ही घरां अशी तेणी लिगल करून दिवपाचो निर्णय घेतला त्या खातीर हांव ताका थँक्यू म्हणटा आनी आमच्या आमदाराकूय शंकरभाई आमोणकर तांकांय थँक्यू म्हणटा। आयज पर्यंत सड्यार खूब आमदार येवन गेले तेंची आमी आश्वासनां पयलीं पण आयज आमचो मुद्दो भाईन संकल्प आमोणकरान विधानसभेन येयलो आनी तो खरो करून दाखयलो त्याच्या बद्दल प्रमोद सावंत तशेंच भाईचे आमदार आमोणकराचे हांव मना काळजांतल्यान देव बरें करून म्हणटा। आमदार संकल्प आमोणकर यांनी सुद्दां हांगासर मुरगांव मतदारसंघात भुरगेपणा पासून दिवस काडलेले आनी तेची तेणी प्रचिती बळोवन आज तेणी आमकां चतुर्थीच्या निमतान हो जो काय माझे घर ह्या संदर्भात जो काय निर्णय दिलो आहा ती संकल्पना घेवन तेणी आमकां खूब खुशी केल्लेली आसा। तशेंच आयज हांव गणपती पुरता खरो पूण म्हाज्या घराक गिराण आसा कित्याक कोण लेटर हाडिता म्हणून पूण हे आज सिद्ध करून दाखयलें तेज्या आमदारान एसएम दाखोवन मनोहर भाई नंतर सेकंड आमदार प्रमोद सावंत आनी प्रमोद सावंत ते डिसिजन घेतले पळय आमकां सडेकरांक आमकां मुरुकरांक कसलेच ध्यान ना कसलेच दिवपाची गरज ना येणाऱ्या काळात हे भविष्य हे आमचे आमदाराचे आमचे भाजपाचे हे भविष्य उज्वल आसतलें इतकेंच सांगता।